तेलखडे विदर्भातील आंबे उत्पादक शेतकरी जवळपास सर्व बागांना पाणी झालेलं आहे आणि पाणी झाल्याच्या नंतर जे तानामध्ये झाड असते आणि तानातून बाहेर निघण्यासाठी जमिनीचा जो मजदूर आहे, हलकी जमीन असेल तर ते 8 दिवसाचा पिरियड घेते, भारी जमीन असेल तर 15 दिवसाचा आणि मध्यम स्वरूपाची असेल तर एक 10 ते 8 दिवसाचा पिरियड तिला लागतो। पण हे चालू असताना जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचा समज आहे की कोणत्या बागांना 15 दिवस झाले आहे पाणी देऊन, काही बागांना 25 दिवस झाले आहे, तरी सुद्धा त्या बागांमध्ये कुठल्याही प्रकारची फूट किंवा नव्हती त्या ठिकाणी दिसत नाही आहे। जर आपण भारीची जमीन जर पाहिली तर भारीच्या जमीनमध्ये झाडाला सुप्त अवस्थेमधून बाहेर येण्यासाठी आणि त्याचे बड्स फुगून पुढची प्रोसेस करण्यासाठी मिनिमम 15 दिवसाचा कालावधी लागते आणि 15 दिवसाच्या नंतरच तुम्ही कुठलेही नियोजन फवारणीचं असेल, तुमचं दुसरं काही शेड्यूल असेल ते त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। पण पाणी जर आपण आज दिलेलं आहे आणि फवारणी जर लगेच 2-3 दिवसात आपण त्या ठिकाणी घेतो तर फवारणीचा काहीही रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही। त्याचं एक कारण असं आहे की सुप्त अवस्थेतून बाहेर येण्यासाठी जो झाडाला कालावधी लागते त्या कालावधी लागल्यानंतर जर तुम्ही फवारणी त्या ठिकाणी घेतली तर त्याचा 100% फायदा होते। कारण जोपर्यंत पानाचे जे पर्णरंध्र आहे, जे डोळे आहे, हे पर्णरंध्र जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं औषध, कुठल्याही प्रकारचे हार्मोन्स झाड शोषण करत नाही आणि शोषण करत नसल्यामुळं त्याची जी सायकल आहे ही सायकल त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर दिसत नाही। दुसरा विषय असा आहे की जे आपण हार्मोन्स, मी वारंवार जे हार्मोन्स सांगतो तुम्हाला की संत्र्यामध्ये हार्मोनचा शक्यतोवर एकचदा वापर आपल्याला करायचा आहे। बरेच शेतकरी 3-3दा फवारणीमध्ये हार्मोनचा वापर करते, पण अति हार्मोन्स वापरल्यामुळं झाडामध्ये पूर्णतः फिजिओलॉजी बदलून झाडं सलाटली जातात आणि त्याला हार्मोनचे एक हॅबिट होऊन जाते। जे काही झाड स्वतःचे हार्मोन स्वतः तयार करते, पण वातावरणाप्रती जर ते अनबॅलेन्स असले आणि ब्लॉक जर झाले तर त्याला उत्तेजना आणि चालना मिळण्यासाठी कुठलंही हार्मोन्स काम करत असते। तर हार्मोन्स नेमकं कुठलं वापरायचं, तर हे अमिनो जे तुम्ही प्रॉपर वापरता तर हे अमिनो झाडाचं हार्मोन नसून ते प्रोटीन्स आहे। शक्यतोवर तुम्ही हार्मोन्समध्ये सायटोकायनिन, ग्लायसिन, L-सिस्टीन, DA6, ड्रोलिक ॲसिड, 6BA यासारखे जे हार्मोन्शियल कॉम्बिनेशन येते तर त्या हार्मोन्शियल कॉम्बिनेशन जर तुम्ही प्रॉपर एकदा जर फवारणीमध्ये वापरलं तर त्याचाच बेनिफिट तुम्हाला मिळते, अन्यथा ते तुम्ही त्याला डबल वापरू शकत नाही। जर तुम्ही डबल वापरत असाल तर त्यामुळं आपलं नुकसान होते। त्यामुळं कुठलंही हार्मोन्स एकदाच वापरायचं असते। त्यानंतर बरेच शेतकरी पाणी दिल्यानंतर बाग फुटत नसेल तर लगेच 15 दिवस 10 दिवसानंतर पाण्याचं नियोजन करतात, पण आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर जमिनीच्या मजदुराप्रमाणेच तो ताण द्यायचा असते। आता ही जी जमीन आहे या जमिनीला 27 तारखेला पहिलं पाणी झालं आहे, 27 डिसेंबरला, आजची 9 तारीख आहे। एवढं 10-12 दिवस झाले असूनसुद्धा पूर्णतः मातीचा बैल तयार होते इतकी ओल्या जमीनमध्ये आहे। म्हणून जोपर्यंत या जमिनीतली ओल कमी होत नाही तोपर्यंत दुसऱ्या पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं नाही आहे। कारण तुम्ही वारंवार जर पाणी दिलं फुटत नाही आहे आणि आपण जर पाण्याचं जर प्रमाण तिथं वाढवत असेल तर याच्यामध्ये झाड अजून स्टॉप होते किंवा नायट्रोजन वाढून नवतीकडे जास्त झाड जाते। आता नवती जर निघाली तर झाडामध्ये साठवलेलं जे स्टोरेज आहे, जे पोटामध्ये साठवलं आहे ते नवतीमध्ये बाहेर येते। त्यानंतर पहिली फवारणी सांगितल्याप्रमाणे आपण 10-12-15 दिवसानंतर पहिली फवारणी करतो, तर शक्यतोवर हाय केमिकल स्ट्रॉंग अशा औषधी वापरू नका। कारण गर्भधारणेचा पिरियड असते, गर्भधारणा अवस्थेमध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग असे केमिकल जर त्या ठिकाणी यूज केले तर त्याचे अनैसर्गिक परिणाम होऊ शकतात। परागीकरणाला त्याचे प्रॉब्लेम होतात, मधमाशा आकर्षित होत नाही। म्हणून शक्यतोवर स्टेप बाय स्टेप तुम्ही केमिकलचा तिथं वापर करा। आणि हार्मोन्समध्ये तर मी तुम्हाला सांगितलं, नंतर तुम्ही झिंकचा वापर ते त्या ठिकाणी करता, कारण झिंकचा खूप जास्त रोल आहे। प्रामुख्यानं झिंक झाडाला लागतं आणि झिंकसोबत बोरान प्लस मॉलिब्डेनम असं एक कॉम्बिनेशन मार्केटमध्ये येते। झिंक, बोरान आणि मॉलिब्डेनमचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर ज्या बागेमध्ये नवतीचं पर्सेंटेज जास्त दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही मॉलिब्डेनम मारल्यामुळं नवतीला सुद्धा स्टॉप करू शकता आणि चांगली फूट काढू शकता। सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओच्या मागचा एक उद्देश हेच होता की कृपया करून हार्मोनचा किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर वारंवार करू नका, एकचदा फवारणीमध्ये वापरा। कारण कुठलंही जगात असं औषध नाही की जे फूट काढू शकते, जे ताण देऊ शकते। हे सगळी प्रोसेस झाड नैसर्गिकच करणारं असते, फक्त याला उत्तेजना आणि चालना देण्यासाठी या औषधी
काम करत असतात, म्हणून एकचदा फवारणीमध्ये त्याचा वापर करा. शक्यतोवर ते वारंवार वापरू नका. धन्यवाद.